नमस्कार मित्रांनो, रोज 1 तास स्वतःसाठी आजचा आपला हा क्रमांक 18 नंबरचा व्हिडिओ आहे। तर ही 100 पर्यंत आपण एक सिरीज चालवणार आहोत। तर हा व्हिडिओ जी सिरीज चालू करण्याचं जे आहे मित्रांनो, याचं जे मेन ऑब्जेक्ट आहे, तर आपण रोज 1 तास स्वतःसाठी दिला पाहिजे। आता आम्ही वॉकिंग सध्या जे आहे तर सध्या शूट करत असताना 6 वाजून आमचे 35 मिनिट होत आहे आणि इथून जे आहे सध्या आम्ही दिग्रस दारवा रोडवर जे कळसा गाव आहे मित्रांनो, कळसा आणि रोहण्याच्या बॉर्डरवर आहोत। आम्ही रोहण्याच्या समोर 500 मीटर गेलो होतो। तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण रोज 1 तास स्वतःसाठी दिला पाहिजे। काल आपण एक व्हिडिओ टाकला होता की रोज समजा प्राणायाम, अनुलोम विलोम आणि योगासन जर करत असाल तर निश्चितपणे त्याचा आपल्याला फायदा होतो। आणि म्हणजे एक टाइम थोडा आपण योगासने वगैरे करून साधारणतः मिनिमम 30 मिनिटे आपली वॉकिंग असणं फार गरजेचं आहे। कारण वॉकिंग जर मित्रांनो आपलं चालू असलं तर आपल्याला पचन क्षमता जी आहे आपली ती पण सुधारेल। आणि मग जे मेट्रो सिटीमध्ये आजकाल राहतात मित्रांनो, तर आपण पाहतो की वातावरण एवढं दूषित आणि कलुषित झालेलं आहे। हवा एवढी आज पाहतो आपण, दिल्ली असेल, मुंबई असेल, पुणे असेल, तर ह्या ठिकाणी वातावरण आज पाहतो आपण की पहिल्यासारखं राहिलं नाही आहे। तर मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जे आहे तर वॉकिंग आपली जर चालू ठेवली किंवा योगा म्हणजे प्राणायाम, योगासने ह्या जर गोष्टी मित्रांनो आपण चालू ठेवल्या तर निश्चितपणे आपल्याला त्या आरोग्यामध्ये एक सकारात्मक बदल जो आहे तो दिसतो। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये यामध्ये आपण दैनंदिन वॉकिंग मित्रांनो आपली किंवा 1 तास आपण स्वतःसाठी देऊन त्यामध्ये खेळणे असेल किंवा इनडोर गेम, आउटडोर गेम, तर हे असणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आपलं आरोग्य हे त्या माध्यमातून सुधारण्यास निश्चितपणे मदत होईल। म्हणून हा उपक्रम